गणेश उत्सवाच्या निमित्तानं ही कीर्तन रूपी सेवा बाप्पाच्या कृपेनं माझ्या भाग्याला आलेली आहे। या सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा बहुतेक करून सर्वांच्या पाठातलाच जीवानं आपलं हित करून घ्यायचं आहे। म्हणून तुकोबरायांना संतांना तळमळ असते की या जीवाचं काय व्हावं, हित व्हावं। म्हणजे हित व्हावं असं वाटतं ना, संतांच्या ठाई जी तळमळ असते ती तळमळ तुकोबरायांच्या ठिकाणी दिसली आणि मग तुकोबराया म्हटले, आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या। तुकोबराया म्हटले की जो स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा आहे ना त्याचे आई बाप धन्य। बघा, स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा असलेल्याला धन्यता देण्याऐवजी तुकोबरायांनी धन्यता कुणाला दिली? जे जागे आहेत त्यांच्या आई वडिलांना धन्यता दिली। समजून घ्यायचंय बरं का। आणि मग तुकोबराया म्हटले, एकुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। जे स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागे आहेत ना, असे कुळामध्ये कन्या म्हणजे मुलगी आणि पुत्र म्हणजे मुलगा, हे जे दोन्ही आहेत हे जर सात्विक असतील तर त्याचा आनंद कुणाला होतो? हरिक म्हणजे आनंद। तर असे जर कुळामध्ये जन्माला आलेली मुलगा आणि मुलगी असतील तर त्याचा आनंद शेजाऱ्याला घरातल्यांना नव्हे तर त्याचा आनंद जगाच्या मायबापाला होतो। म्हणून तयाचा हरिक वाटे देवा, देवाला आनंद होतो। मग ही जी मुलं मुली आहेत यांचं सात्विकतेचं लक्षण पुढील चरणात सांगितलं। गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे। सात्विक होण्याचं एक लक्षण सांगितलं की तुकोबराया तुम्ही म्हणता की कुळामध्ये जी पुत्र आणि कन्या आहे त्याला तुम्ही धन्यता त्यांच्या आई वडिलांना देता, मान्य आहे। अशांचा आनंद सुद्धा देवाला वाटतो तुम्ही म्हणता, पण त्यांचं सात्विकतेचं काहीतरी लक्षण असेल की। म्हणून तुकोबराया म्हटले ही कुळी कन्या आणि पुत्र जे असतात ना ते गीता आणि भागवत श्रवण करतात, म्हणजे काय करतात? ऐकतात। एवढंच नाही, सतत मुखामध्ये त्या परमात्म्याचं नाम म्हणजे कुणाचं? विठोबाचं नाम सतत मुखामध्ये घेतात। हे सात्विकतेचं लक्षण सांगितलं। आणि हे सात्विकतेचं लक्षण ज्या कन्येमध्ये ज्या पुत्रामध्ये आहेत त्यांना धन्यता न देता यांचे आई वडील धन्य म्हणून सांगितले। आणि मग तुकोबराया म्हटले, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही। कोण सेवा मागतंय आणि कुणाची सेवा मागतंय ह्याला फार महत्व आहे। कुणी सेवा मागितली? सर्वांच्या हृदयस्थानी विराजमान असणारे 5वा वेद निर्माते नवे नवे वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझे तुकोबराया यांनी कुणाची सेवा मागितली? जे स्वतःच्या आत्महिताच्या ठिकाणी जागे आहेत ना त्यांची आणि त्यांच्या आई वडिलांची जर तुकोबराया म्हटले मला सेवा जर घडली तर माझ्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी नाही। म्हणून तुकोबराया म्हणतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही। कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। ज्या उत्सवानिमित्त ही कीर्तन रूपी सेवा त्या बाप्पांच्या आशीर्वादानं या आपण अभंगाचा काय पाहू? भावार्थ पाहू। काय तुकोबरायांना यामधून सांगायचं आहे आपल्याला? तुकोबरायांनी पहिल्याच चरणात सांगितलं, आपुलिया हिता जो असे जागता। मग इथं जमलेले प्रत्येक महिला मंडळ असेल, महाराज मंडळी असतील, यांना असं वाटेल की आम्ही आमच्या हिताच्या ठिकाणी जागा नाही का? बोला की महाराज, जागा आहे का नाही? आहे। पण 2 प्रकारचं हित सांगितलं, एक लौकिकातलं हित आणि एक पारमार्थिक हित। लौकिकातलं म्हणजे सांसारिक हित जे तुम्हा आम्हा सर्वांना कळतं का नाही? आपल्या बांधाची पेंडी कापता कापता दुसऱ्याच्या बांधाची 2 पेंड्या कापावाशा वाटतात का नाही? मग हे हित कळतं का नाही? कळतं। 4 पैसे जमा झाल्यानंतर एखादा दागिना करावासा वाटतो का नाही? बोला की महिला मंडळ, वाटतो। म्हणजे आपलं हित काय करावं हे आम्हाला संसारामध्ये कळतं, पण परमार्थामध्ये सुद्धा स्वतःचं हित करून घ्यायचं असतं। हा जीव विसरला, त्यामुळे तुकोबरायांसारख्या संतांना सांगावं लागलं, आपुलिया हिता जो असे जागता। हित जाग म्हटलेलं आहे
आता तुम्ही आम्ही या ठिकाणी जागे आहोत म्हणून आलो का झोपलेला आहोत म्हणून आलोय? जागे आहोत म्हणून आलो. ही जागृती संतांना इथं सांगायची नाही. जागृती कुठली? तर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जो जागा आहे, जो चैतन्याच्या ठिकाणी, जो ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जो जागा आहे ना, त्याला सांगितलं जागता. आत्महित म्हणजे ते ब्रह्म मी आहे या हिताच्या ठिकाणी जो जागा आहे त्याला काय म्हटलं? हिता ठिकाणी जागा सांगितलं. संसारातलं हित इथं सांगायचं नाही. आणि वास्तविक पाहता संसारामध्ये जी झोप असते त्या झोपेमधून जाग करणं सोपं आहे का अवघड आहे? एखादा 10वीला मुलगा असला आणि झोपला, आई पटकन जाऊन ताडकन उठवते रे काय त्याला, ए उठ 10वी आहे, तुझं हित कळतं का नाही तुला, आपण म्हणतो. त्यावेळेला तो झोपलेला जागा होईल का झोपेचं सोंग घेणारा जागा होईल? एकदम बरोबर. झोपेचं सोंग घेणाऱ्याला किती जरी हलवला तरी तो जागा व्हायचा नाही. तसं झालंय आमचं. माऊली म्हणतात, हे मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशीळ झाले असती केवळ माझ्या ठाई. अरे बाबांनो, हे मनुष्य जात जन्मताच भजनशील आहे, पण अज्ञानाच्या आवरणामुळं त्याला काय झालेलं आहे? ही निद्रा लागलेली आहे. कसली? आत्मस्वरूपाच्या ठिकाणची ही निद्रेमध्ये आहे. मग त्याला जाग करायचं असेल तर काय करावं लागतं? संतांना असं खडबडून जाग करावं लागतं. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माचा, चुकवी व्यथा जन्माचा. संत ज्या ठिकाणी जागे आहेत त्या ठिकाणी जीव झोपलेले आहेत, आणि जीव ज्या ठिकाणी जागे आहेत त्या ठिकाणी संत झोपलेले आहेत. ऐका बरं, संत ज्या ठिकाणी जागे आहेत ना त्या ठिकाणी आपण झोपलेलो आहोत. संत स्वतःच्या आत्महिताच्या ठिकाणी जागे आहेत, पण आपण मात्र आत्महिताच्या ठिकाणी निद्रिस्त आहोत. कारण का? विश्व स्वप्नाचा हा धांदा भोगीत होता प्रबुद्ध अनादि, जो अनादि कालापासून या जीवावर अज्ञानाचं आवरण आहे, अविद्येचं आवरण आहे. हे अविद्येचं आवरण संतांच्या सहवासामध्ये येऊन जोपर्यंत बाजूला होत नाही तोपर्यंत आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आपलं हित आहे हे आम्हाला कळत नाही. बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की जाग व्हा म्हणतात, आम्ही तर झोपलेलो नाही. पण इथं लक्षात घ्यायचं आहे, इथं झोप जी सांगितली ती स्वस्वरूपाच्या ठिकाणची जी झोप आहे ना ती झोप सांगितली, आणि तिथून जीवाला संतांनी जाग केलं. म्हणून तुकोबराया म्हटले, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. आता इथं एक प्रश्न विचारण्यासारखा आहे. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. एखादा निवडणूक निवडून जर आला तर तुम्ही आम्ही गावकरी त्याचं स्वागत करू का त्याच्या आईबाबाचं स्वागत करू? बोला महिला मंडळ. बर, पहिलवान एखादा जर कुस्ती मारून आला त्याची मिरवणूक काढू का त्याच्या आईबाबाची मिरवणूक काढू? कुणाची काढणार? मग असं असताना सुद्धा या ठिकाणी तुकोबराया धन्यता कुणाला द्यायला पाहिजे होती? जो जागा आहे त्याला द्यायला पाहिजे ना. मग तुकोबरायांचं काहीतरी चुकतंय का? तुकोबरायांना चुकीचं म्हणण्या इतकं आमचं मोठेपण नाही. इथं काय म्हणायचं आहे तुकोबरायांना? ऐका, जो जागा आहे त्याचे आई वडील धन्य, याचा अर्थ तुकोबरायांनी इथं शास्त्र सांगितलं. इथं कार्य कारण भाव सांगितला. कारणाशिवाय कार्याची उत्पत्ती होत नाही. एखादं जर मातीचं मडकं घडवायचं असेल तर कुंभार दादाशिवाय ते मातीचं मडकं घडू शकत नाही. याच्यामध्ये कार्य मातीचं मडकं, पण कारण कोण झाला? कुंभार झाला. हा कुंभार निमित्त कारण, उपादान कारण माती, हा शास्त्रातला विषय आहे. पण ऐका, दोनच आपण धरू, एक निमित्त कारण आणि दुसरं म्हणजे कार्य. कुंभार हा काय झाला? कारण झाला, आणि त्याच्या हातून जे घडलं कार्य ते म्हणजे माठ, घट घडला ना. बरोबर आहे ना. आता माझं ज्या ठिकाणी घरी बसण्याची व्यवस्था केली,
तिथं गेल्यानंतर त्यांचा देवारा जेव्हा पाहिला तर मला मनामध्ये विचारायला, काय सुंदर देवारा झाला का बनवला. मी जर तिथं म्हटलं असतं त्या माऊलीला, काय सुंदर देवारा झाला हो, त्या म्हटल्या असत्या, ताई देवारा कधी होत नसतो, तो बनवावा. सांगायचं कारण इतकंच आहे, देवारा जरी कार्य असलं त्याला बनवणारा कोणीतरी सुतार, हे त्याचं कारण जसं आहे तसं आपल्या हिताच्या ठिकाणी जरी मुलं जागी असतील तर त्यांना घडवणारे त्यांचं कारण कोण आहे, तर त्यांचे आईबाप कारण असल्यामुळं इथं तुकोबरायांनी धन्यता त्यांना न देता त्यांच्या कुणाला दिली, आई वडिलांना दिलेली आहे. आता या ठिकाणचे बघा माऊलींचे ओवे आहेत, का घडया गाडगे याचे कोंब. माऊली म्हणतात, शेतामध्ये जर आपण गेलो आणि शेतामध्ये गेल्यानंतर असं कधी झालंय का की त्या मातीतून आपोआप अशी गाडगी बनून वर आलेत? नाही नाही, ते कुलालमतीचे गर्भ उमटले की. कुलाल म्हणजे कुंभार, कुंभाराच्या कौशल्यतेनं त्या मातीतून घट बनतो, आपोआप घट बनत नाही. नवे नवे अजून एक दृष्टांत माऊलीने दिला, पाहे पा कापसाच्या पोटी, काय कापडाची होती पेटी, का वेडी तयाची दिटी कापड झाला. कापूस जर झाडातला बघताय ना, कापसाचं झाड सगळ्यांना माहिती असेल, तिथे लागलेलं कापसाचं बोंड आहे, त्याच्यातून आपोआप वस्त्र निर्माण होतं का? ते सूत बनवण्याकरिता कारखान्यामध्ये सूतगिरणीमध्ये जायला पाहिजे, त्या सुतापासून मग कापड बनलं पाहिजे. इतकी सगळी क्रिया केल्यानंतर जसं कापड बनतं ना, तसं मुलांना जन्म देणारे आई वडील जर सात्विक असतील तरच मुलं सात्विक होतील. म्हणून मुलांना धन्यता न देता त्याच्या आई वडिलांना धन्यता दिली. इथं कार्यकारण भाव संबंधानं तुकोबरायांनी धन्यता त्याच्या आई वडिलांना दिलेली आहे. आणि मग तुकोबराया म्हटले, अशा कुळामध्ये जन्माला आलेले कन्या आणि पुत्र, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरिक. सात्विक मुलं जर घरामध्ये जन्माला आली तर त्याचा आनंद जगाच्या बापाला होतो. आणि बायानो तुम्ही ऐका, महिलांनो ऐका, आनंद कुणाला देण्याकरता कर्म करावं. घरातलं कर्म, कर्तव्य कर्म करत असताना आपलं ते चोख पार पाडावं, कारण ते आपल्या वाट्याला आलेलं काम आहे. पण माझ्या जगाच्या बापाला जर आनंद व्हावा असं जर वाटत असेल तर संतांनी सांगितलेल्या वचनानुसार आचरण केलं तर जगाच्या बापाला आनंद झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून या ठिकाणी सांगितलं कुळी कन्या पुत्र. आता कन्या आणि पुत्र हिथं एकालाच कुणाला तरी धन्यता दिली का हो? संतांनी कधीही भेद केलेला दिसत. आधी धन्यता कुणाला दिली? कन्या, आणि मग धन्यता कुणाला दिली? पुत्र. म्हणजे दोघांनाही धन्यता देणारे कोण आहेत? संत आहेत. म्हणूनच एका ठिकाणी म्हणतात, या रे लहान थोर, 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 याती भरते नारी नर, याती भरते नारी नर, याती भरते नारी नर, याती भरते नारी नर. हा करावा विचार, करावा विचार, करावा विचार, करावा विचार. चिंता कोणाची, चिंता कोणाची, नलगे चिंता कोणाची, नलगे चिंता कोणाची. या रे लहान थोर, या रे लहान थोर, या रे लहान थोर, आता इथं कुळातली पहिला कन्या पाहिजे आपण. जर आधीच्या संतांच्या मध्ये जर बघितला तर संत बहिणाबाई, संत मीराबाई, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, ह्या सर्व संत म्हणजेच कोण झाल्या? ह्या कुळातील कन्या झाला. आणि ऐका, एक पुरुष जो असतोय ना, तो आपल्या वडिलांच्याकडच्या 21 कुळांचा उद्धार करतो. पण एक कन्या किती कुळांचा? 42 कुळांचा उद्धार. एक मुलगा आपल्या वडिलांच्याकडच्या 21 कुळांचा जर उद्धार करत असेल तर एक मुलगी सासर आणि माहेर, सासरच्या 21 आणि माहेरच्या 21 असं 42 कुळीचा उद्धार जर कोण करत असेल
तर ती कन्या करते. म्हणूनच तुकोबारायाने इथं सांगितलं कुळी कन्या दोन्ही पक्ष पाही उद्धरती. दोन्ही पक्ष म्हणजे सासर आणि माहेर यांना उद्धरून नेण्याचं काम जर कोण करत असेल तर ती एक महिला, ती एक कन्या आहे. म्हणून या ठिकाणी तुकोबारायाने धन्यता पुत्रालाही दिली आणि कन्येलाही दिली. काय म्हणतायत? कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. जसं कन्येचं पाहिली नावं तशी पुत्र कोण कोण पहा. सर्व निवृत्ती ज्ञानदेव सोपान हे जे सर्व मांदियाळी जे आहे ना तुकोबारायांच्यापर्यंत निळोबारायांच्यापर्यंत हे सर्व संत त्यांच्या कुळामध्ये काय आहेत? धन्यच आहेत. नवे नवे भगीरथ नावाचा जो राजा होता, ऐकताय ना? भगीरथ काय झालं? सगर राजाचे सगळे 60,000 पुत्र एका ऋषीच्या क्रोधाग्नीमुळे भस्म झाले. ती कथा फार मोठी आहे पण आपण काय करू थोडी थोडी घेऊ. आणि 60,000 पुत्र सगर राजाचे जेव्हा ऋषीच्या क्रोधाग्नीमुळे भस्म झाले त्या ठिकाणी राखेचे 60,000 ढीग असे जमा झाले. त्यावेळेला त्या ऋषीला सगर राजा शरण गेला आणि सांगितलं यांचा उद्धार होईल असं सांगा. तर ते म्हटले स्वर्गातील गंगा जेव्हा गंगेचा स्पर्श यांना होईल तेव्हाच यांचा उद्धार होईल. मग यांचा उद्धार करण्याकरिता सगर राजाच्या कुळामध्ये जन्माला आलेला हा भगीरथ यानं काय केलं माहितीये का? घोर तपश्चर्या केली आणि स्वर्गातील गंगा काय केली? पृथ्वीवर येण्यासाठी पाचारण केलं. पण स्वर्गातील गंगा ज्या वेळेला पृथ्वीवर येणार होती तो गंगेचा एवढा मोठा लोट त्यानं पृथ्वीवर हाहाकार माचेल म्हणून काय केलं? भगवान शंकरांची आराधना केली. भगवान शंकरांनी ती गंगा कुठे घेतली? आपल्या जटेमध्ये धारण केली आणि तिथून मग ती गंगा अगदी सौम्य रूपानं कुठे? पृथ्वीवर वाहू लागली. एवढ्यानं झालं नाही, विघ्ने किती असतात बघा. कारण चांगल्या कामाला विघ्न फार असतात महाराज. एखादं वाईट जर कुणाचं करायचं झालं तर पटकन करता येतं पण चांगलं जर काम करायचं म्हटलं तर त्याच्या ठिकाणी आडवी पाय मारणारी बरीच लोक असतात. मग हा भगीरथाचं काय होता हेतू? आपल्या पूर्वजांचा उद्धार करायचा. म्हणून हा गंगेला घेऊन येत असताना काय झालं की मध्ये येताना जनू नावाचा ऋषी त्याची एक झोपडी होती. त्या झोपडीमध्ये तो वास्तव्य करत असता आणि ते काय झालं गंगेचा ओढा जसा आला ना पाणी जसं आलं तशी त्याची झोपडी वाहून गेली. त्याचा हातातलं कमंडलू तेही वाहून गेलं. जनू राजा इतके म्हणजे ते ऋषी इतके घोर तपस्वी होते की त्यांना राग आल्यानंतर त्यांनी ती गंगा सगळी पिऊन टाकली. भगीरथ राजा पुढे पुढे जातोय, गंगा मागून येत होती. भगीरथानं मागे वळून पाहिलं, अरे गंगा गेली कुठं? म्हणून त्या ठिकाणी बघितलं त्या ऋषींची परत काय केली? मनधरणी केली आणि सांगितलं की माझे सगर म्हणून जे पूर्वज होते त्यांचे 60,000 पुत्रांचा उद्धार करण्याकरता हा गंगेचा ओघ मी नेत आहे, तुम्ही कृपया त्या गंगेला बाहेर काढा. असं म्हटल्यानंतर त्याची भक्ती बघितली आणि त्या जनू ऋषींनी आपली जंघा म्हणजे मांडी फाडली आणि त्यातून ती पृथ्वीचा काय झाला? त्या गंगेचा काय झाला? पुन्हा त्यातून ओढा सुरू झाला. म्हणजे या जनू ऋषीतून जंघेमधून आली जनू ऋषीच्या, म्हणून त्या गंगेला जान्हवी सुद्धा म्हणू लागली. पै समजताही ओगा पुढे भगीरथा आणि ता गंगा मध्ये जनूनी गळिली आणि मग जंगा फाडून दिली. अशी माऊलींनी एक ओवी घातलेली आहे. म्हणजेच काय? आपल्या पूर्वजांचा उद्धार करणारा हा भगीरथ पुत्र त्याच्या कुळामध्ये सात्विक म्हणून तुकोबाराय म्हणतात याचे आई वडील धन्य. मग असा भगीरथ जो आहे तो पूर्वजांचा कारण काय? कर्मे निर्वंश झाले सगर. कर्माच्या प्रादुर्भावानं काय झालं? कर्म कुणालाही सुटलेलं नाही. तुम्ही आम्ही जन्माला येण्याचं कारण एकच आहे, ते म्हणजे आमचं मरताना कर्म शिल्लक राहिली, वासना शिल्लक राहिली म्हणून आम्हाला काय झालं? हा जन्म घ्यावा लागला. म्हणून जन्म घेणे लागे वासनेच्या संगे त्याची झाली अंगे हरिरूप. जन्म घेताना कर्म शिल्लक राहिलं म्हणून तर माऊली म्हटल्या आगा कर्मी जे उरावे तेही सुखदुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहा एका. कर्म करत असताना जर मरताना काही कर्म शिल्लक राहिलं तर पुन्हा आपल्याला त्या कर्मानुसार जन्म घ्यावा लागतो आणि जन्म घेतल्यामुळं पुन्हा मृत्यूलोक असल्यामुळं मरावं लागतं. हे संसाराच्या राडगाडग्यातून स्वतःची सुटका करून घ्यायची असेल तर मग तुकोबाराया म्हटले कुळामध्ये मुलं मुली कशी आली पाहिजेत? जन्माला सात्विक आली पाहिजे. मग मुलं मुली जर जन्माला सात्विक यायला अशी पाहिजे असतील तर आई वडिलांचं काय कर्तव्य आहे? ज्या वेळेला बाळ गर्भामध्ये असेल त्यावेळेला आईनं मोबाईल बघावा, टीव्ही बघावी का ज्ञानेश्वरी वाचावी? काय वाचावं?
सात्विकतेचं लक्षण सांगितलं की ज्या वेळेला बाळ गर्भामध्ये असतं त्यावेळेला त्या आईनं सतत भगवंताचं नाम घ्यावं, ज्ञानेश्वरी वाचावी, गीता वाचावी, भागवत वाचावं, संतांचं कोणतंही वाङ्मय हरिपाठ वाचावा. हे जर सतत वाचलं तर आतल्या बाळावर सुद्धा ते चांगले संस्कार, म्हणजे जन्माला आल्यानंतर ते मूल आधीच सात्विक जन्माला येतं. म्हणजे कसं असते बघा, चिखलाचा गोळा आहे, त्याला आकार जर द्यायचा असेल त्याला भाजल्यानंतर आकार देता येत नाही. त्याला आकार कधी द्यायचा असतो? जोपर्यंत तो चिखल ओला आहे ना तोपर्यंत त्याला आकार देता येतो. आता लहान लहान लेकरांना जर तुम्ही मंदिरामध्ये घेऊन आलात, जर कीर्तनासारख्या कार्यक्रमामध्ये घेऊन आलात तर त्याला ती आवड लागेल. आणि जर तुम्ही म्हटला काय कसलं कीर्तन आणि कुठलं काय घेऊन बसला, बस तिकडे टी व्ही बघत, ते आयुष्यभर टी व्हीच बघतंय आणि एक ना एक दिवस तुम्हालाच वृद्धाश्रमात पाठवल्याशिवाय राहत नाहीत. हा तमोगुणाचा परिणाम होतो. म्हणून मुलांना सात्विक बनवा. एक वेळ तुमचं बाळ जर या हरिपाठामध्ये कीर्तनामध्ये जर टाळ घेऊन उभं राहिलं तर त्याची सगळी जबाबदारी तो माझा मायबाप घेतो. तुका म्हणे घालू तयावरी, त्याच्यावर एकदा भार घातला की बऱ्याच ठिकाणी आम्ही म्हणतो लहान मुलांना टाळ द्या, तर आम्हालाच महाराज ती लोक म्हणतात नाही ताई हे काय त्यांचं वय नाही, आता जर त्यांना टाळ दिलं तर ते अभ्यास करणार नाहीत, करिअरचं नुकसान करून घेतील. पण करिअर करणारा कोण आहे? म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जो जगाते चालिता. असा जो मायबाप सगळी सत्ता त्याच्या हातात असताना त्याचं भजन करण्याकरता या जर म्हटलं तर आम्ही काय म्हणतो, नाही आमचं नुकसान होईल. ह्याचं जर चिंतन केलं तर नुकसान होईल का फायदा होईल? महिला मंडळ काय होईल? फायदा होईल. म्हणून काय करायचं आहे, ज्या ठिकाणी सात्विक कार्यक्रम असतात अशा ठिकाणी आपल्या मुलांना घेऊन जायचं. म्हणून तुकोबाराय म्हटले सात्विक जे आहेत ना ती स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागे असतात. आमचं काय झालंय, आम्हाला हित कळत नाही असं नाही, पण पारमार्थिक हित संतांच्या सहवासामध्ये गेल्याशिवाय कळत नाही. तुकोबारायाने एका सुंदर अभंगात सांगितलं बघा, आम्ही स्वतःचा घात करून घेणारे आपणच आहोत. आमचं पारमार्थिक नुकसान दुसऱ्यामुळे होत नाही, आपण स्वतःचं नुकसान स्वतःच करून घेतो. तुकोबारायाने सांगितलं पारमार्थिक हित जे आहे ना ते स्वतः करून घ्यायचं असतं. आमचं संप्रदायामध्ये, आमची भक्तीमध्ये, आमची परमार्थामध्ये जर प्रगती व्हावी असं वाटत असतील तर स्वतःला स्वतःचे हातपाय हलवावे लागतात, दुसऱ्याने हलवून चालत नाहीत. इथं कीर्तन चालू असेल तर इथं बदल्या चालत नाही. काय चालेल? मला आज कंटाळा आलाय, तूच जा माझ्या वाटणीचं कीर्तनला, ह्याचं पुण्य त्याला मिळेल म्हणताय? अरे बाबांनो, संसारामध्ये तहान आणि भूक जरी स्वतःला लागली तरी बदल्या चालत नाही. मला भूक लागली तर मी म्हणून चालणार आहे का, ताई मला आज खूप कंटाळा आलाय, माझ्या वाटणीचं तुम्हीच घ्या जीवन, चालेल? अगदी जसं संसारामध्ये बदल्यात चालत नाही तसं परमार्थामध्ये स्वतःचं हित करून घेण्याकरिता सुद्धा दुसरा बदल्या चालत नाही. माझा जर हात मोडला तर तो माझ्याच गळ्यात बांधावा लागतो. मला असं म्हणून चालणार नाही, माझा हात किती मी गळ्यात बांधू, ताई जरा तुमच्या गळ्यात बांधून घ्या, जमलं म्हणताय? अजिबात जमणार नाही. तसं या परमार्थामध्ये स्वतःची प्रगती, स्वतःचं हित. म्हणून तुकोबाराय म्हटले आपण या घात कर, आपण स्वतःचा शत्रू झालो मी दावेदार. स्वतःचा शत्रू आपण परमार्थामध्ये स्वतःच होतो. कारण आमचं असं झालंय, एकदा काय झालं बघा, डॉक्टर काकांच्याकडे, माझे गुरुवर यांच्याकडे आम्ही गेलो होतो. त्यावेळी गुरुवरांची चर्चा चालू होती. काकांना आम्ही म्हटलं, काका ज्ञानेश्वरी तुम्ही म्हणताय की घ्या अभ्यासाला, तर कशी घ्यायची? तर काकानी ऐका बरं का, माझे गुरुवर काका ते काय म्हटले माहिती आहेत का, की खूप काय अवघड नाही म्हणे, ज्ञानेश्वरीमध्ये 9000 ओव्या आहेत. आणि दुसरं काकानी वाक्य वापरलं, ज्ञानेश्वरीमध्ये 9000च ओव्या आहेत. काय कळालं? संतांचं बोलणं सहज बोलणे, हित उपदेश. सहज बोलतात आणि हिताचा उपदेश करणारे ते संत असतात. आणि माझ्या गुरुवर्याने तशीच 2 वाक्य वापरली. पहिलं वाक्य वापरलं की ज्ञानेश्वरीमध्ये 9000 ओव्या आहेत, आणि दुसरं वाक्य वापरलं ज्ञानेश्वरीमध्ये 9000च ओव्या आहेत. याचा अर्थ ऐका, आपण जर पुत्र, कुटुंब आणि लक्ष्मी रोड, हे माझे गुरुवर्यांची वाक्य आहेत बरं का. बघा, आपलं कुटुंब, मित्र परिवार आणि लक्ष्मी रोड. लक्ष्मी रोड म्हणजेच काय, लौकिकातली सगळी संपत्ती, लौकिकातली इस्टेट म्हणजेच काय,
लक्ष्मी रोड, या तिन्हीमध्ये जर आपण गुंतलेलो असू तर ज्ञानेश्वरीमध्ये 9000 ओव्या आहेत. म्हणजे भरपूर आकडा असल्यासारखं वाटतं. आणि आपण या सगळ्यांच्या मध्ये गुंतून जर नाही राहिलो तर ज्ञानेश्वरीमध्ये 9000च ओव्या. काय सुंदर वाक्य आहे बघा. म्हणजे संत आपल्याला आपल्या हितासाठी जाग करतात, पण संत काय सांगतात इकडं आमचं लक्ष नाही. बर, संतांनी सांगितलेलं आम्हाला समजत नाही असं आहे का? झोपला का काय? आम्हाला समजत नाही असं आहे का? आम्हाला सगळं समजतं. आम्ही कीर्तन ऐकतो, प्रवचन ऐकतो, गीता वाचतो, भागवत वाचतो, हरिपाठ करतो, तरी सुद्धा आम्हाला सारखे असे कार्यक्रम ठेवण्याचं कारण काय? तर माझ्या गुरुवर्यांचाच एक दृष्टांत आहे, तुम्हाला सांगते. एका बाळानं चिंचुका गिळला. काय गिळला? चिंचुका गिळला. आणि ते बाळाला घेऊन डॉक्टरांच्याकडे गेले. डॉक्टर साहेब बाळानं माझ्या चिंचुका गिळला. डॉक्टर साहेब म्हटले काळजी करू नका, 1 चमचा एरंडेल पाजा, सकाळी निष्ठून जाईल. कळलं का नाही? आता ऐका, आमचंही असंच होतं. आम्ही कीर्तनातून संतांचं सगळे आचरण ऐकतो, संतांनी केलेला उपदेश सुद्धा ऐकतो, आणि घरी जाऊन संसार सत्यत्वाचं एरंडेल पितो आणि सकाळी ऐकलेलं सगळं निष्ठून जातं. म्हणून संत प्रत्येक क्षणाला आपल्याला काय करतात? जाग करतात. भक्ती ही कशी आहे माहितीये का? भक्ती ही भावनामय आहे. भक्ती ही भावनामय जेवढी आहे तेवढीच ती विचारमय सुद्धा असली पाहिजे. नवे हा भावनांचा कल्लोळ विचारांच्या मार्गाने भगवंतापर्यंत नेऊन तो भगवंतामध्ये विसर्जित केला पाहिजे, विलीन केला पाहिजे. आणि या मार्गामध्ये जीवभाव आत्मभावात समर्पित जर झाला तर स्वतःचं हित झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबराया म्हटले, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. मुलं जर चांगली जन्माला आली तर गावातली लोक सुद्धा म्हणतात की काय रे त्या अमुक अमुक पाटलाची किंवा असं अमुक अमुक एकाचं नाव घेतील आणि म्हणतील काय रे त्याचं नशीब, काय रे त्यानं नशीब काढलं की त्याची मुलं एवढी चांगली जन्माला आली. आणि तीच जर वाईट संतान जन्माला आली तरी सुद्धा त्याचं हे कुणाला देतात? काय जरा सुद्धा चांगलं संस्कार घडवायला नाहीत असं म्हणणारे सुद्धा ते लोकच असतात. आणि चांगली सात्विक मुलं जरी जन्माला आली तर त्याचं कौतुक करणारे सुद्धा ते जनच असतात. म्हणून आपल्या मुलानं सात्विक व्हावं का नको त्या डीजे वरती धिंगाणा करावा हे ज्याच्या त्याच्या आई वडिलांच्या बरंच हातामध्ये आहे बरं का. आम्ही म्हणतो इकडे येऊ नकोस, तिकडे जा गणपती. आता कसं झालंय, मगाशी आम्ही सर आणि आम्ही येताना आमची चर्चा झाली की एका ठिकाणी गणपतीचं आता विसर्जनासाठी मिरवणूक चालली होती आणि तो उत्साह चालू होता. त्या उत्साहामध्ये ते लेझर काय आणि गाणी जर ऐकला असता तर कशाचं काय चालू आहे, म्हणजे आमचं हिंदू धर्म कुठे जाऊन पोचलाय बघा. कोणत्या कार्यक्रमामध्ये कोणते कार्यक्रम ठेवावे किंवा तिथं काय करावं. बाप्पा हा आपल्या घरी 10 दिवसाकरता जरी आलेला असला आणि त्या बाप्पाचं स्वरूप जर आपल्याला समजलं नाही तर बाप्पा वर्षानुवर्ष किती जरी स्थापन केला तरी सुद्धा तो बाप्पा मी आहे याचं ज्ञान आम्हाला होणार नाही. याचं एकमेव कारण म्हणजे आम्ही नको त्या पद्धतीनं ते उत्सव साजरे करतो. इथं सात्विकता सांगितली. आणि सात्विक म्हणजेच काय? कीर्तन, प्रवचन, भजन, काकडा ही सगळे कार्यक्रम बाप्पाच्या समोर ठेवणं ते म्हणजे सात्विकतेचं लक्षण आहे. आणि या ठिकाणी रत्नदीप तरुण मंडळ आणि या महिलांच्या संयोगानं आज या ठिकाणी हे नामस्मरणाचा योग सर्वांच्या करता आलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, म्हणून तुकोबराय म्हटले कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. सात्विक म्हणजे काय? ऐका, भगवद्गीतेमध्ये 3 गुण सांगितले, सत्व, रज आणि तम. सात्विक, राजस आणि तामस हे 3 प्रकार सांगितले. मग त्याच्यामधलं सात्विकतेची इथं काय सांगितलेले आहे? तुकोबरायांनी मांडणी केलेली. सात्विक राजस म्हणजेच काय? कार्यक्रमाच्या ठिकाणी नको त्या गाण्यावर धिंगाणा करणं म्हणजे राजस कार्यक्रम. आणि नको ते खाऊन नको ते पिऊन. बऱ्याच ठिकाणी असं होतं की बाप्पाच्या कार्यक्रमाकरता वर्गणी काढतात आणि बाप्पाचं विसर्जन झालं की त्याच पिशवीतनं नको ते घेऊन येऊन खातात. लक्षात आलं ना? याला म्हणायचं तामस कार्यक्रम. हे तामस कार्यक्रम तुम्हाला वाटत असेल बाप्पा कुणाला काय कळतंय, कुणी देणग्या दिल्यात, कुणाला काय कळतंय? अरे तुम्हा आम्हाला नाही कळलं तर न सांगता कळे अंतरीचे गुज. त्याला सगळं कळतं ना. म्हणून काय करायचं? त्यानं ज्यासाठी हे दिले ना त्याच्यासाठी जर याचा वापर केला तर आपलं आत्महित झाल्याशिवाय राहणार
नाही. म्हणून तुकोबरायांना आम्ही विचारलं, तुकोबराया तुम्ही म्हणता ना कुळी कन्या पुत्र सात्विक, मी सात्विकतेचं लक्षण काय? तर तुकोबरायाने ते पुढच्या चरणात सांगितलेलं आहे, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. सात्विकतेचं आपण लक्षण पाहत होतो की सात्विक कुणाला म्हणावं, तर तुकोबरायाने पुढच्या चरणामध्ये सांगितलं, गीता भागवत करीती श्रवण आणि अखंड चिंतन विठोबाचे. ही तीन जे आहेत ना ते आपल्याला लक्षणे सांगितली सात्विकतेची. त्याचे म्हणजे भगवद्गीतेचं श्रवण सांगितलं, भागवताचं श्रवण सांगितलं आणि भगवंताचं अखंड चिंतन जो करतो त्याचं काय आहे म्हणून सांगितलं. या ठिकाणी सात्विकतेचं लक्षण सांगितलं. म्हणजे तुकोबरायांना सांगायचं आहे की हे सोडून जर बाकीचं तुम्ही काय सांगत असाल तर मी काय त्याला सात्विक म्हणायला तयार नाही. सतत मुखामध्ये त्याचं नाम पाहिजे. महिला मंडळ कामं करताना आपण सतत त्याचं नाम मुखात घेतो का? बोला की नाही. का घेत नाही? आम्ही बऱ्याच ठिकाणी म्हणतो ना की महिला असल्यामुळे मी महिलांना सांगत असते की बायानो माऊल्यानो तुम्ही काय करा की भगवंताचं सतत मुखात नाम घ्या. त्यावेळेला बऱ्याच माऊल्या मला म्हणतात, ताई तुमचं काय म्हणे या गावाला जाऊन कीर्तन करा, त्या गावाला जाऊन कीर्तन करा, तुम्हाला वेळ मिळत असेल, आम्हाला वेळ मिळत नाही. मग आम्हाला वेळ मिळत नाही ही सांगण्याची कारणं काय आहेत? ते माझे गुरुवर्य म्हणतात की व्याप आणि उपद्व्याप. काय? व्याप आणि उपद्व्याप या दोन्हींच्या व्याख्या सांगते ऐका. व्याप म्हणजे आपल्या वाट्याला आलेलं काम चोख पार पाडणं याला व्याप म्हणतात. तो कुणालाही सुटलेला नाही. आणि आता जसं शाळेत जाऊन शिकवणं किंवा यांनी कीर्तनामध्ये मृदंग वाजवणं, आम्ही कीर्तन करणं, यांनी साथ देणं, हे आपल्या वाट्याला आलेलं कर्म आपण न तोंड वाकडं करता करणं याला व्याप म्हणतात. आणि वाट्याला आलेलं काम सोडून इतर जे काय आपण धंदे करतो त्याला उपद्व्याप म्हणतात. ऐका, तुमच्या गावापासून तिट्ट्यापर्यंत जायला समजा अर्धा तास लागत असेल, मी समजा म्हटलं किती लागत असेल माहीत नाही. मग बसमधून जर आपण प्रवास करत असू, बघा आपण वेळ नाही म्हणतो ना त्याच्याकरिता सांगाले, बसमधून जर प्रवास करत असू आणि बसमध्ये जर आपण बसलो तर पहिली आपली धडपड असते मला बसायला जागा मिळावा. बसायला जागा मिळाल्यानंतर दुसरी धडपड असते खिडकीकडेला पाहिजे. भाग्यानं आपल्याला खिडकीकडेला जागा जरी मिळाला, आता तुझ्या मनासारखं झालंय, आता तरी देवाचं नाव घ्यावं का नाही? अर्धा तास हातात आहे, घ्यायला पाहिजे ना. आम्ही घेत नाही, कारण उपद्व्याप. शेजारी कुणी येऊन बसली किंवा बसला लगेच सुरू, कुठं जाणार, तुला मुलं किती? मग ती पण विचारती तुला मुलं किती, तू नोकरीला कुठं, तुला पगार किती? हे सगळं जे आपण करतो ना याला म्हणायचं उपद्व्याप. ह्या उपद्व्यापामुळं आम्ही म्हणतो आम्हाला देवाचं नाम घ्यायला वेळ नाही. घरामध्ये सुद्धा कामं करताना जर असं विचार केला तर सगळी कामं कर्मेंद्रियांना आहेत. हाताला काम आहेत, पायाला काय आहेत, तोंडाला काहीही खाण्याशिवाय दुसरं काम नाही. भांडी घासता घासता देवाचं नाम घेता येईल का नाही? धुणं धुताना मग उद्यापासून घेणार आहे ना. मग तक्रार करायची नाही मला हे नाही म्हणून, कारण व्याप आणि उपद्व्याप. माझे गुरु म्हणतात जगाचा पहिला नियम, दोन व्यक्ती एकत्र आल्या की जगाचा पहिला नियम तिसरी बद्दल चर्चा झाली पाहिजे. हा उपद्व्याप आहे. आणि जगाचा दुसरा नियम ती चर्चा सहसा चांगली असता कामा नये. ह्या उपद्व्यापामुळं भगवंतांनी दिलेला मौलिक वेळ असतो तरी सुद्धा आपण अज्ञानानं म्हणतो आम्हाला वेळ नाही. आणि तुकोबराया जर सात्विकतेचं लक्षण अखंड चिंतन जर भगवंताचं सांगत असतील तर ते सात्विकतेचं लक्षण आपल्या ठिकाणी यावं असं वाटत असेल तर काय करायला पाहिजे? गीता भागवत करीती श्रवण. बघा, संतांनी काही ठिकाणी काही ग्रंथ वाचायला सांगितले आणि संतांनी काही ठिकाणी काही ग्रंथ ऐकायला सांगितले. म्हणजे संतांनी काही ठिकाणी ग्रंथांचं वाचन करायला सांगितलं आणि काही ठिकाणी त्याच संतांनी ग्रंथांचं श्रवण म्हणजे ते ग्रंथ दुसऱ्यांनी वाचलेले ऐकायला सुद्धा सांगितलेले आहेत. या तिसऱ्या चरणाचं निरूपण करण्यापूर्वी संप्रदायाच्या नियमानुसार आपल्याला आता भजन करायचं आहे. जय जय विठोबा. जय जय विठोबा. जय जय विठोबा. जय जय विठोबा.
तुकोबरायांनी सांगितलं, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. आता डोळे उघडून, काय कान उघडून लक्ष द्या. डोळं उघडं असतील तर कान उघडं असतात, लक्ष द्या. त्यामुळे डोळं उघडून ऐका. खूप सुंदर सांगितलेलं आहे तुकाराम महाराजांनी. गीता भागवत करीती श्रवण. आता आपण बघितलं की काही ग्रंथ वाचायला सांगितले. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी, हे वाचण्यासाठी सांगितलं. पण इथं तुकोबरायांनी अट्टहास धरला. ते म्हटले गीता भागवत करीती ज्ञानेश्वरी ही भगवद्गीतेवरती माझ्या माऊलींनी केलेली प्राकृत भाषेमध्ये टीका आहे. ती तुम्हा आम्हा सर्वांनाच वाचता येते म्हणून वाचायला सांगितली. पण चतुश्लोकी भागवत त्यातले जे श्लोक आहेत किंवा भगवद्गीतेतले जे श्लोक आहेत ते संस्कृतचा जर अभ्यास नसेल तर सहजासहजी वाचता येत नाही. चुकीचं वाचलं तर दोष लागू शकतो. म्हणून संतांनी या ठिकाणी सांगितलं ऐका. ज्यांना संस्कृतचा अभ्यास आहे ना ते वाचतील, तुम्ही ऐका. म्हणून करीती श्रवण. म्हणून तुकोबराय श्रवण म्हणतात, म्हणजे ऐकण्यासाठी महत्त्व देतात. आणि माऊली म्हणतात, मनाचा मारू न करिता इंद्रिया दुःख न देता येथ मोक्ष असे ऐता श्रवणाची माझी. श्रवणामध्ये खूप मोठं काय आहे, मोक्ष आहे सांगितलं. मोक्ष जर प्राप्त करायचं असेल तर या भागवताचं आणि गीतेचं श्रवण केलं पाहिजे. मग गीता म्हणजे काय आहे हो? भगवद्गीता ही काय आहे तर ऐका. वेदार्थ सागरू हा निद्रिताचा घोरू, तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला. वेद जे आहे ते ब्रह्मदेवाच्या घोरण्यातून निर्माण झाले. पण हे जी भगवद्गीता आहे ती जागरूक अवस्थेमध्ये म्हणजे जागेपणी कुरुक्षेत्रावर कर्मापासून विन्मुख झालेल्या अर्जुनाकरता सांगितलेली ही भगवत गीता. जर वेद घोरण्यातून निर्माण झाले असतील तर भगवद्गीता ही जागेपणी तयार झालेली आहे. त्यामुळे भगवद्गीतेला काय झालं, महत्त्व फार आलं. भगवद्गीता कशा करता सांगितली हो? आम्ही म्हणतो भगवद्गीता ही घरामध्ये वाचनाला घ्या, आपल्या देवाऱ्यामध्ये भगवद्गीता ठेवा. तर आता आई भगवद्गीता घरात ठेवली तर घरात महाभारत घडतंय मलाच सांगतात. कारण भगवद्गीता म्हणजेच काय, महाभारतातले काही श्लोक काढून भगवद्गीता, बरोबर आहे ना. मग महाभारत घडतंय असं म्हणतात, हे अंधश्रद्धा आहे. भगवद्गीता जर घरामध्ये ठेवली, अहो भगवद्गीतेचं उपदेश ज्या वेळेला भगवंतांनी केला अर्जुनाला, त्यावेळेला अर्जुन हा कर्मापासून विन्मुख झाला होता. हे दिसणारे माझे मी यांना कसं मारू म्हणणारा अर्जुन भगवद्गीता सांगितल्यानंतर युद्धाला तयार झाला. म्हणजे कर्म चांगलं करण्याकरता प्रवृत्त जर भगवंत करत असतील आणि आम्ही अज्ञानानं म्हणत असू की भगवद्गीता जर आपण वाचली तर महाभारत घडते, आणि असंही भगवद्गीता न वाचता घरात काय महाभारत कमी घडतं का? घडतं का नाही? मग ही गीता जी आहे ना ती ऐकायची. आता ही गीतेचं महात्म्य ऐका. गीता महात्म्यामध्ये सांगितले, गीता शास्त्रमिदं पुण्यम यः पठेत प्रयत पुमान विष्णोः पदम वाप्नोति भयशोकादिवर्जितः गीताध्ययनशीलस्य
प्राणायाम परस्य च नैव सन्ति हि पापानि पूर्वजन्म कृतानि च मलनिर्मोचनं पुंसा जलस्नानं दिने दिने सकृद्गीतांभसि स्नानं संसार मलनाशनम. बघा, भगवद्गीतेचं महात्म्य हे 7-8 श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. त्यामधला तिसरा जो आता मी सांगितला तो ऐका. भगवद्गीते हे बघा, तुमच्या आमच्या अंगावरची घाण काढण्यासाठी रोज आपल्याला सकाळी आंघोळ करावी लागते का नाही? म्हणून इथं काय सांगितलं? मल निर्मोचनम पुंसा जल स्नानम दिने दिने, म्हणजे रोजच्या रोज शरीर स्वच्छतेकरता रोजच्या रोज आंघोळ करावी लागते. मात्र संसाराचा मल धुण्याकरिता भगवद्गीतेमध्ये एकदाच स्नान करावं लागतं. काय सांगितलं? एकदाच भगवद्गीतेत स्नान करायचं. म्हणजेच काय? भगवद्गीता या जन्मामध्ये समजून घ्यायची. मग भगवद्गीता आपल्या संसाराचा मळ काढण्याचं काम करते. आता भगवद्गीता जर संसाराचा मळ काढत असेल तर संसाराचा मळ कोणता ते समजून घ्या. संसाराचा मल क्रमांक 1 ते म्हणजे पुढे पुढे सरकणं, हा संसाराचा मल क्रमांक 1. परिवर्तनशीलपणा हा संसाराचा मळ 1 आहे. आणि दुसरा मळ जर कुठला असेल संसाराचा, तर हे दिसणारं सगळं खोटं असताना सुद्धा खरं भासवतो, त्याला म्हणतात संसार. हा संसाराचा मळ क्रमांक 2. म्हणजेच पुढे सरणारा संसार हा जर मळ धुवायचा असेल तर भगवद्गीतेमध्ये स्नान केलं पाहिजे. नवे नवे हे मळ जो आहे, जे आपल्याला खोट्याचं खरं दाखवतो, हा मळ सुद्धा जर धुवायचा असेल तरी सुद्धा भगवद्गीतेत स्नान केलं पाहिजे. कारण का? एकम शास्त्रम देवकी पुत्र गीत, एको देवो देवकी पुत्र एवो, एको मंत्रस्तस्य नामानि यानि कर्माप्येकंतस्य देवस्य सेवा. या ठिकाणी या श्लोकामध्ये सांगितलं की वाचण्याकरिता जर काय असेल तर ती म्हणजे फक्त भगवंताचं गीत म्हणजे गीता वाचन करावे, त्यातले मंत्र म्हणजे श्लोक वाचावे. आणि ऐकण्याकरता काय असेल तर ते भगवंतांनी उच्चारलेले मंत्र. आणि जर कुणाचं सेवा करावीशी वाटत असेल तर ती भगवंताचीच सेवा करावी. आणि या मुखानं कोणतं नाम घ्यावं तर विठ्ठल विठ्ठल. तर भगवद्गीतेमध्ये जर स्नान केलं तर संसाराचे मळ धुतले जातात. त्यातला पहिला मळ आपण पाहूया. पुढे पुढे सरणारा जो संसार आहे ना, किंवा परिवर्तनशील जे संसारामधला आहे ना, तो संसाराचा मळ असेल तर तो सुद्धा भगवद्गीतेत स्नान केल्यानंतर धुतला जातो. याचा अर्थ असा आहे की भगवद्गीता एकदा प्राप्त करून घेतली, त्याचा अभ्यास जर केला तर पुन्हा जन्माला यावं लागत नाही. मग पुन्हा जर जन्माला यायलाच लागणार नाही तर पुढे सरण्याचा प्रश्न येतोच कुठे हो? बघा, लहान लहान या ज्या मुली बसलेल्या आहेत, या मुली ज्या आहेत त्या जशा आता आहेत तसे कधी काळी आपण होतो. आता तसे आहोत का? म्हातारपणी तसं नक्कीच असणार नाही. म्हणजे हे संसारामधलं परिवर्तन आहे. मग हे आपल्याला जर नको असेल, म्हणजे पुन्हा जन्माला जर यायचं नको असेल तर भगवद्गीतेमध्ये स्नान केलं पाहिजे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम या संसारे खलु दुस्तारे. मग काय सांगितलं शेवटी? भज गोविंदम भज गोविंदम. अरे पुन्हा पुन्हा जन्माला जर तुला यायचं नसेल तर भगवंताचं काय कर? स्मरण कर आणि भगवद्गीतेमध्ये स्नान कर. आणि मग संसाराचा मळ क्रमांक 2 सांगितला. तो संसाराचा मळ क्रमांक 2 म्हणजेच काय? ऐका, संत म्हणतात प्रपंच झालाच नाही, प्रपंच एक झाला होता, हे समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता, हे कदा कल्पांती घडेना. संत सांगतात हा प्रपंच आमच्यासाठी झालाच नाही. कारण संतांच्या करता प्रपंच का दिसत नाही? कारण त्यांना सर्वांच्या मध्ये काय दिसतो? सर्वांगती राम देहादेही एक. त्यांना सगळीकडे वासुदेव दिसतो. वासुदेवा हा सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. काय सांगतायत की वासुदेव सगळीकडे भरलेला आहे ना, ही दृष्टी संतांना आलेली असल्यामुळं संत म्हणतात जगत आम्हाला दिसत नाही. सगळीकडे काय दिसतं? एक वासुदेव दिसतो, म्हणजे एक परमात्मा दिसतो. आणि तुम्हा आम्हाला सगळीकडे काय दिसतं? ह्यो माझा नवरा, ही माझी मुलं, ही माझी जाऊ, ही माझी नणंद, मी शिक्षिका, मी आई, मी मम्मी, मी मामी, मी आत्ती, मी सासू. या शरीराला धरून सगळ्या उपाध्या आम्ही याच्यामध्ये अडकलो. आणि संत उपाधीमध्ये अडकत नाहीत.
जे उपाधीमध्ये अडकत नाहीत त्यांना संत म्हणावं, आणि जे उपाधीमध्ये स्वतःला अडकवून घेतो ना त्याला जीव म्हणावं. आणि या उपाधीमधून जर सुटायचं असेल तर गीतेमध्ये स्नान केलं पाहिजे. म्हणजे गीता काय केली पाहिजे? श्रवण केली पाहिजे. कारण गीता ही काय शिकवते तर आपल्यातला मोह आणि लोभ पूर्णपणे काढण्याचं काम ही गीता करते. म्हणून पूर्वीच्या बायका घरामध्ये मुलींची नावं ठेवताना देवाची किंवा अशी ठेवायची गीता. तुमच्यापैकी गीता कोण असेल तर हात वर करा बघूया. हाय हाय, पहिल्यातली माणसांची नावं गीता आहेत. आता कोण गीता आहे का ग? आता कोण गीता नाही. असं सांगायचे पूर्वीची लोक की बघा आजामेळा येणं एवढी पाप केली पण मुलग्याचं नाव नारायण ठेवलं. आजामेळा पातकासी तोही नेला वैकुंठासी. वैकुंठाला आजामेळाला का नेला ऐका. त्यांना आपल्या एका मुलाचं नाव नारायण ठेवलं आणि मरताक्षणी तो धाकटा मुलगा जो नारायण होता, कारण बापाचं किंवा आईचं प्रेम धाकट्या बाळावर जरा जास्त असतं, असंच आहे ना. मग त्याचं नारायणावर जास्त प्रेम असल्यामुळं तो शेवटच्या क्षणेला घटका मोजत होता आणि फक्त नारायण म्हणजे आपल्या मुलग्याची आठवण काढत होता. हा इतका भोळा आहे, ह्याला वाटलं तो मलाच बोलवालाय, त्याला वैकुंठाला नेलं हो. म्हणून घरातल्या मुला मुलींची नावं देवाची ठेवायची असतात बघा. म्हणून तर एकनाथ महाराज म्हणतात, गीता 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 वाचे जे मनाती, गीता 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 वाचे जे मनाती. नुसतं गीता 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 असं जरी मुखानं उच्चार केला ना तरी भगवंताला वाटतं की माझंच गीत गात आहे ही. म्हणून भगवंत त्याचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. म्हणून काय करायचं? मुखानं गीता 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 वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती तया नरा, त्याला परत जन्माला यावं लागत नाही. आम्हाला कसं झालंय? अज्ञानामुळं आम्ही काय झालेलं आहे, कर्मा शिल्लक राहिल्यामुळे जन्म घेतलाय. पण आपण मरताना सुद्धा परत पुढच्या जन्माला काहीतरी कारण ठेवतो हेच आम्हाला माहिती नाही. त्यामुळे परत आम्हाला जन्माला यावं लागणार आहे हे सुद्धा आपल्याला माहिती नाही. आणि संत जर म्हणतात हा संसार, हा जो पुढे सरणारा संसार आहे किंवा हा दिसणारा संसार नाहीच, असं जर संत म्हणत असेल तर ते काय म्हणतात? का म्हणतात तसं? कारण संत हे उपाधीमध्ये अडकत नाहीत. त्यांना आपल्यामध्ये राम दिसतो, यांच्यामध्ये राम दिसतो, यांच्यामध्ये राम दिसतो. सर्वांच्या ठाई सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, जी बुद्धी स्फुरे अहर्निशी ती वस्तुगामी. वस्तू म्हणजे ते तत्व. जेव्हा अध्यात्मामध्ये वस्तू हा शब्द येतो तेव्हा त्या ठिकाणी तत्व म्हणजे ब्रह्म असं आपण, वस्तू म्हटलं की ब्रह्म एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे सगळीकडे दिसणारं जे जगत आहे ना ते सर्व एका ब्रह्माने व्यापलेलं आहे. आणि बघा, कीर्तन करते म्हणून माझ्यामध्ये ते जास्त आहे आणि तुम्ही ऐकताय म्हणून तुमच्यामध्ये ते ब्रह्मतत्व कमी आहे असं मुळीच नाही. जे सर्वत्र सदा सम त्याची विभाग आत्मोत्तम. ते सगळीकडे समान रूपानं व्यापलेलं आहे. नवे नवे माऊली तरी म्हणतात, आदि ब्रह्मा करुणी शेवटी मशक धरुणी. माऊली म्हणतात ब्रह्मा धरून म्हणजे ब्रह्मदेवापासून, मशक म्हणजे चिलट, ब्रह्मदेवापासून त्या चिलटापर्यंत सर्वांच्या मध्ये एकच ब्रह्मतत्व व्यापून आहे. आणि ते ब्रह्मतत्व त्याचं जर आपल्याला ज्ञान झालं तर पुन्हा जन्माला यावं लागणार नाही. हा संसाराचा मळ क्रमांक 2. आता संसाराचा मळ हा जर धुवायचा असेल तर भगवद्गीतेत स्नान करायचं आपलं ठरलं, बरोबर आहे ना. मग संसार म्हणजेच काय हो? संसार म्हणजे काय? तुम्हा आम्हाला संसार म्हणजे काय वाटतो? मुलं बाळ, गुरं ढोरं, प्रॉपर्टी, हे सगळं आमचा संसार. पण संत याला संसार म्हणत नाहीत. आद्य श्री शंकराचार्य जे व्याख्या करतात, संसरती इति संसारः, जे पुढे पुढे सरतना त्याचंच नाव संसार. पुढे सरतं म्हणजेच काय? गर्भस्थ होतो, जन्माला येतो, वाढतो, वृद्धापक काळ येतो, मरतो म्हणजे विनश्यती, आणि त्यानंतर पुन्हा जन्माला येतो. हे रहाट गाडगं उपजेते नाशे, नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. घड्याळ जसं सतत सतत तिथूनच फिरत असतं तसं हा जीव परत परत जन्माला येतो, परत परत मरतो. हा संसार जर थांबवायचा असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे? भगवद्गीतेमध्ये स्नान करायला पाहिजे. आणि माऊलीने कुठलाही संसार न करता सुद्धा, माऊली म्हटल्या ना, प्रतिज्ञा केली ना माऊलीने, काय प्रतिज्ञा केली? अवघाची संसार सुखाचा करीन. माऊलीने संसार
सुखाची करण्याची प्रतिज्ञा केली आणि माऊलीने तो संसार सुखाचा केला. म्हणजेच काय, जन्माला येणं जिथं खुंटतं तिथं संसार सुखाचा झाला म्हणायला हरकत नाही. आणि संतांनी जसा संसार सुखाचा केला तसा आपल्यालाही जर वाटत असेल तर तुकोबरायांनी जे सांगितलं, गीता भागवत करीती श्रवण. गीता ऐका, भागवत ऐका, त्याच्यामुळे काय होईल, आपलं हे सगळं जन्माचं काय जन्म सुफळ होईल. आणि याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. माझे गुरुवर तर नेहमी म्हणतात की मोक्ष मोक्ष मोक्ष, मेल्यानंतर मोक्ष ही नकारात्मक भूमिका आहे, पण जिवंत असतानाच आनंद देणं आणि आनंद घेणं हा खरा मोक्ष. हा ज्यांनी मिळवला तो खरा मोक्ष. म्हणून गीतेचं काय करायचं आहे, आपल्याला श्रवण करायचं आहे. ज्या वेळेला भगवान शंकर प्रत्यक्ष गीता वाचायला बसायचे त्यावेळेला भवानी माता म्हणजे पार्वती आईसाहेब विचारायच्या की रोज रोज तोच ग्रंथ काय म्हणून घेऊन बसता. त्यावेळेला भगवान शंकरांनी सुंदर सांगितलं, अगं तुला कळणार नाही म्हणे ते. नाही नाही मला सांगा म्हणे. तर ते हरू म्हणे नेनिजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. भगवंत म्हटले पार्वतीला, पार्वती तू जसं रोज मला नवीन दिसतेस ना तशी ही गीता रोज जरी वाचली तरी ती वाचणाऱ्यांच्या करता रोज नवीनच आहे. तशी ज्ञानेश्वरी पण, ज्ञानेश्वरी ही भगवद्गीताच आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरीचा सुद्धा जर तुम्हाला अभ्यास करताना जर अभ्यास महाराज लोक करत असतील तर तुम्हाला जाणवेल बघा. माऊलींची ज्ञानेश्वरी जर आपण अभ्यासाला घेतली तर आज अभ्यास ज्या ओवींचा करतो आपण आणि समजा 4 दिवसांनी परत त्याच ओव्या जर अभ्यासाला घेतल्या तर 4 दिवसापूर्वी जो अर्थ लागला होता त्याच्यापेक्षा वेगळाच काहीतरी अर्थ 4 दिवसांनी लाभतो. हे त्याच्यातलं नाविन्यपणा आहे. हा भगवद्गीतेमध्ये असल्यामुळं तोच नाविन्यपणा माझ्या माऊलीने काय केला, ज्ञानेश्वरीमध्ये पूर्ण त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणून सांगितलं गीता भागवत करीती ऐका म्हटलं. आता गीतेचं जसं सांगून झालं तसं भागवत काय आहे हो. भागवत परीक्षित राजानं हे भागवत 7 दिवसामध्ये ऐकलं आणि 7व्या दिवशी मुक्ती प्राप्त करून घेतली म्हणजे मोक्ष मिळवला. ऐका, परीक्षित राजाची कथा सांगते तुम्हाला. भागवत का त्यानं ऐकलं आणि कसे त्याला मुक्ती मिळाली. शमीक नावाचे ऋषी होते. ते आपल्या कुटीमध्ये म्हणजेच झोपडीच्या समोर एक आसन टाकलं आणि त्याच्यावर बसले होते. ध्यानस्थ झाले होते, समाधी लागली होती. आणि हा परीक्षिती राजा जो आहे तो सगळीकडे शिकार केला आणि दमल्यानंतर त्या शमीक ऋषींच्या त्या झोपडीच्या ठिकाणी गेले. खूप तहान लागली होती आणि त्या ऋषींना आवाज देऊ लागले, पाणी देता का, पाणी देता का. एक 10 वेळा हाका मारून झाल्या तरी त्यांना समाधी लागलेल्या असल्यामुळं त्यांना बाहेरच्या जगाशी काही कर्तव्य नव्हतं. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हे मुद्दामहून माझं ऐकून घेत नाही. त्यांना काय वाटलं, मुद्दाम ऐकून घेत नाहीत. म्हणून या राजानं काय केलं, आपल्या बाणाच्या टोकावर एक तिथं मरून पडलेला साप जो आहे तो उचलला आणि शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये घातला. शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये घातल्यानंतर राजा तिथून निघून गेला. पण त्यांचा पुत्र शमीक ऋषींचा शृंगी हा त्या ठिकाणी आला आणि वडिलांची अवहेलना कुणी केली म्हटला, हातात पाणी घेतलं आणि लगेच सोडलं आणि शाप दिला, हे ज्यानं कुणी केलेलं आहे त्याला आजपासून 7व्या दिवशी तक्षक नाकाच्या दंशानच मृत्यू होईल. आणि ऋषींचा शाप, एकदा दिलेला शाप परत घेता येत नाही. त्या ठिकाणी शमीक ऋषी ध्यानस्थ होते, ते जागे झाले आणि शृंगीनं काय केलं हे बघितलं. शृंगीला म्हटले, शाप द्यायचा नाही रे बाळा. तर ते म्हटले, आता मी दिलेला आहे, आता हा माघारी घेता येत नाही. त्यांनी पाहिलं माझी चेष्टा कुणी केली. मग त्यांना दिसलं की परीक्षित राजाने हे सगळं केलेलं आहे. ते शमीक महर्षी त्या राजाकडे गेले आणि माफी मागू लागले, माझ्या मुलाने असा असा शाप दिलेला आहे. तर ते म्हटले, माझ्याकडूनच चूक झालेली आहे, आता याचं प्रायश्चित्त कसं घ्यायचं ते सांगा. कारण आपल्या हातून जर एखादी वाईट घटना घडली आणि आपण जर त्याचं प्रायश्चित्त घेतलं तर ते पापाचं क्षालन होतं. म्हणून कोणतंही वाईट कर्म चुकून घडलं तर त्याचं प्रायश्चित्त घ्यावं, म्हणजे पाप त्यातून घडत नाही. मग त्यानंतर त्यांनी सुचवलं की शुकदेवजी जे महर्षी आहेत त्यांच्याकडून भागवत तुम्ही ऐका. भागवत ऐकलात तर काय होईल, तुम्हाला काय होईल, मुक्ती प्राप्त होईल. मग हे व्यासजी महर्षींचे जे पुत्र होते शुकदेवजी महाराज, ते रोज त्या ठिकाणी भागवत सांगत होते. आणि भागवत ते कोण ऐकत होतं, परीक्षित करीती श्रवण, श्रवण सांगाले. त्यांनी ते ऐकलं आणि 7व्या दिवशी यांना साप चावू नये म्हणून एक काचेचा महाल बनवला होता आणि त्या काचेच्या महालामध्ये परीक्षित राजाला ठेवलं होतं. कारण काचेवर सापाला चालता येत
नाही. तर काय झालं बघा, ऋषीचा शाप असल्यामुळं त्यांना जी फळं खायला दिली होती त्यातलं एक बोर होतं, ते बोर खाताना त्यातनं आळीच्या निमित्तानं साप बाहेर पडला आणि 7व्या दिवशी त्या परीक्षित राजाला तो तक्षकानं दंश केला. म्हणजे ऋषीचा शाप जरी खरा ठरला तरी सुद्धा 7 दिवस भागवत ऐकल्यामुळं देह म्हणजे मी नव्हे ही वृत्ती त्यांची प्राप्त झाली असल्यामुळं त्यांना त्या ठिकाणी मोक्ष झाला. आमचं कसं झालंय माहितीये का, आम्ही स्वतःला शरीर समजतो, बरोबर आहे का नाही? शरीर, मग आपण शरीर नाही का? आपण देहधारी आहोत, पण हा देह किंवा हे शरीर म्हणजे मी नाही, हे सगळ्यात लक्षात येणं महत्वाचं आहे. आणि हीच वृत्ती, ही उपाधी काढण्याकरिता भागवत आणि गीतेचं श्रवण सांगितलं. पटवून देते तुम्हाला. बघा, घर माझं असतं पण मी घर आहे का? महिला मंडळ बोला जरा. घर माझं आहे पण मी घर आहे का? नाही. घरातली सगळी लोक माझे आहेत पण मी म्हणजे लोक आहे का? नाही. नवरा माझा आहे पण मी म्हणजे नवरा आहे का? आता हे लांबनं जवळ येऊ. हा माईक या ठिकाणी माझा आहे, मग तात्पुरतं म्हटलं, घाबरू नका. शेव माईक माझा आहे पण मी माईक आहे का? नाही. नाही ना. तसं हे शरीर माझं आहे पण मी शरीर नाही. हे शरीर म्हणजेच काय तर पंचमहाभूताचा हा गोळा आहे. ज्यानं दिले ना तो एक दिवस नेल्याशिवाय राहत नाही. म्हणून माझे गुरुवर हे नेहमी प्रश्न विचारतात, शरीर आम्हाला मिळालंय का आपण आणलं? बोला. मिळालं. मग मिळालंय म्हणजे कुणीतरी देणार आहे का नाही? मग ज्यानं दिलंय, शेजारची जर साखर वाटीवर तुम्ही जर उसणी आणला असता तर द्यावी लागते का नाही? परत नाही दिली तर परत ती दिल म्हणताय, देणार नाही. तसं ज्यानं दिलंय त्यालाच हे परत करायचं आहे. संत म्हणतात, अरे बाबा तू नेऊन काय नेशील? हे पंचमहाभूतांचं शरीर नेशील, पण तुला मला नेता येणार नाही, कारण तू आणि मी एकच आहे. ही संतांची वृत्ती. म्हणजे हे संसार आणि हा संसाराचा संतांनी मळ धुतलेला असल्यामुळं ते उपाधीमध्ये अडकत नाही. म्हणून भागवताचं आणि गीतेचं श्रवण करा म्हणून सांगितलं. हे भागवत बघा, भागवत चतुश्लोकी भागवत निर्माण झालं. भगवंतांनी 4 श्लोक सांगितले, त्यातला एखादा श्लोक तुम्हाला सांगते. अहमेवा समेवाग्रे नान्यद्यद सदसत्परम पश्चादहम यदेतश्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्. आणि शेवटचा श्लोक सांगितला, एतावदेव जिज्ञासन तत्व जिज्ञासुनात्मनः अन्वय व्यतिरेकाभ्याम यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. हे 4 श्लोक भागवताचे काय सांगतात आम्हाला? तर भगवंत म्हणतात की सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी मीच, आता सृष्टीमध्ये मीच, आणि सृष्टीच्या नाशानंतर जर काय शिल्लक राहत असेल तर ते मीच शिल्लक राहतो, आणि हे जे शिल्लक राहतं ना तेच मी आहे. मग संत भगवंत स्वतः जर सांगत असतील की या सृष्टी, नटलेल्या सृष्टीमध्ये बघा पंचमहाभूत जी आहेत, ही पंचमहाभूत सगळीकडे आहेत पण कशामध्येही गुंतलेली नाहीत, अलिप्त आहेत. तसं ब्रह्मतत्व हे सगळीकडे व्याप्त आहे पण कशामध्ये सुद्धा अलिप्त नाही. आणि संत सांगतात तेच मी आहे. या साधनेतून आपल्याला ते प्राप्त करायचंय. मुळात भक्ती करत असताना मला भक्तीमध्ये प्रगती करायची आहे हे आम्हाला माहिती नाही. उदाहरणार्थ, पहिलीचं बाळ जे असतं किंवा बालवाडीचं जे बाळ असतं, आयानं तुम्हाला प्रश्न विचारते, बालवाडीच्या बाळाचं दप्तराचं काय स्वरूप असतं? काय दप्तरात असतं? 10 वह्या 5 पुस्तकं नाही ना. काय असतं त्याच्यामध्ये? खाऊचा डब्बा, पाण्याची बाटली, सू किंवा शी केली तर एखादी त्याची चड्डी त्यात घालून देतात. लाजायचं काही कारण नाही. हे त्याच्या दप्तराचं स्वरूप आहे. कारण त्याला बालवाडीत पाठवल्यानंतर त्यानं जर तिथं सू वगैरे केली तर तिथल्या ज्या आया असतात, म्हणजे त्या सांभाळणाऱ्या ज्या असतात, त्यांना त्याचं बदलता येईल. बरोबर आहे ना? हे बालवाडीतल्या बाळाचं दप्तराचं स्वरूप. जर तो 5वीत गेला, 10वीत गेला, कॉलेजला गेला, तेच ठेवून चालतंय का? बदललं पाहिजे का नको? मग किती दिवस या भक्तीमध्ये आम्ही तेच दप्तर घेऊन वावरतोय हो, स्वतःला शरीर समजून. भक्ती म्हणजेच काय? संतांनी का भक्ती केल्याने आपण कुठली भक्ती करतो? मर्म चुकतं ना, म्हणून चुकली या फेरा पडे. आम्हाला फेरा 84 लक्ष योनीचा का फिरावा लागतो? आमचं भक्तीतलं वर्म चुकतं आणि संतांना ते वर्म ठाऊक आहे. म्हणून तुकोबरा या ठिकाणी म्हटले, गीता भागवत करीती श्रवण करा रे बाबानो. गीतेचं श्रवण करा, भागवताचं श्रवण करा. परीक्षितानं जसा आपला उद्धार करून घेतला. तुम्ही म्हणाल की ताई एक ना एक दिवस मरण येणारच आहे, मग उद्धार कसा काय? एकदा काय हे माझं नाही असा निर्णय झाला की या मीच्या संबंधानं माझं सुद्धा नाहीसे होतं.
आणि संत तर म्हणतात दुःख कशामध्ये आहे, सुख आणि दुःख हे माझ्यामध्ये माहितीये का. एखाद्या समजा दारामध्ये जर झाड लावलं असं गुलाबाचं आणि त्याचं फुल एकीने जर तोडून नेलं, वाईट वाटतं का सुख वाटतंय का. माझ्या झाडाचं, त्या झाडाला माझं म्हटल्यामुळं त्या झाडाचं फुल कुणीतरी तोडलं तर मला दुःख होण्याचं कारण काय, त्याला मी माझं म्हटलं. तुम्हाला पटवून देते. काय झालं माहितीये का, कोल्हापूर सारख्या ठिकाणी 2 आळी, म्हणजे वरची एक आळी नाही का, राजारामपुरीत ही एक गल्ली, 4थी गल्ली, 5वी गल्ली, असे 2 गल्लीमध्ये एकाच नावाचे 2 व्यक्ती राहत होत्या. हा, माणिकराव आपण नाव ठेवू. कुठं इथं कोण माणिकराव नाही ना. हा, माणिकराव नावाची एकच व्यक्ती, म्हणजे 2 व्यक्ती पण नाव एक. मी तुम्हाला का सांगाले, हे दुःख जे आहे ना ते माझ्याला चिकटलेलं आहे, वास्तविक दुःख नाही. म्हणून संतांना कोणत्याही प्रकारचं दुःख होत नाही. संत कसे असतात, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जयो जयो ततो युद्धाय युजस्व नैवम पापम वापससी सुखी संतोषानं यावे दुःखी विषादानं भजावे लाभा लाभ न धरावे मना माझी. संतांनी काय केलं, आसक्तीच टाकली आणि आम्ही आसक्तीमध्ये अडकलो. तर हा माणिकराव जे एक नाव पण 2 व्यक्ती होत्या, एक वरच्या गल्लीत आणि एक खालच्या गल्लीत राहत होता. आता दोघंही MIDCलाच कामाला होती आणि एकदा निरोप आला, खालच्या आळीतला माणिकराव गेला. आता काय सुरू झालं, खालच्या आळीमध्ये काय सुरू झाली, रडारड सुरू झाली. 1 तास रडारड झाली आणि प्रेत येणार तोवर निरोप आला, खालच्या आळीतला नव वरच्या आळीतला मेला. आता काय झालं, आता खालच्या आळीतली गप बसली आणि वरच्या आळीतल्याने दंगा सुरू केला. मग सांगा, मरणाचं दुःख आहे का माझं मेलेल्याचं दुःख आहे. दुःख जर मरणाचं असतं तर पेपर मधून आपण किती बातम्या वाचतो, प्रत्येक बातमीला आपण रडतो का हो, का रडत नाही. त्याचा आणि माझा काहीही संबंध नाही. मग संत म्हणतात हे मी आणि माझं हा जो भ्रम आहे हा पहिला टाका. हा टाकला की जे ब्रह्मतत्व आहे ते तिथंच आहे, तैसा हृदयामध्ये मी, ते तिथंच आहे. पण अज्ञानपणामुळं आपण देहाला मी आणि देहासंबंधानं स्त्री पुत्राधिकांना माझं समजलो आणि या भ्रमामध्ये अडकल्यामुळं आपलं काय झालेलं आहे, पुनरपि जननम हे सुरू झालेलं आहे. म्हणून जर ह्यातून सुटका करायची असेल तर काय करा, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन. चिंतन सांगितलं आणि चिंतन कोण करतं तर चित्त नावाचं जे आतलं अंतरिंद्रिय जे आहे ते चित्त हे चिंतन करण्याचं काम करतं. मन बुद्धी चित्त आणि अहंकार, मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे जे 4 सांगितले त्याच्यामधले चित्त चिंतनाचं काम करतं. आणि चित्ताचा एवढा गुण चांगला आहे की चिंतने तद्रूपता, सहज चिंतनानं तद्रूप होता येतं. भागवतामध्ये नाथबाबांनी सुंदर दृष्टांत दिलाय. भागवत वाचला असेल तर लक्षात येईल बघा. एक भिंगुरटी नावाचा कीटक, भिंगुरटी नावाचा कीटक म्हणजे कुंभार माशी, ही काय करते, चिखल गोळा करते आणि चिखल गोळा केल्यानंतर चिखल असा भिंतीला लावलेला असतोय बघा, गांजीन माशी वगैरे म्हणताय का तुम्ही त्याला, ते भिंगुरटी त्याला नाथबाबांनी म्हटले. तर ती भिंगुरटी काय करते, चिखलानं घर करते, त्या चिखलामध्ये एक आळी आणून ठेवते आणि कधी पण निरीक्षण करा पण लांब न करा, नाहीतर ताई सांगून गेल्या हनुमान होऊन बसशीला, कारण तिचा दंश जर बसला तर सुस्त सगळं. म्हणून त्या घराचं निरीक्षण करा. भिंगुरटी ती काय करते, आत आळी घालते, चिखल लिपते आणि त्याला 2 होलं ठेवते आणि इकडून तिकडून फिरून फिरून येते, चिखलावर बसते आणि चिखलावर बसल्यानंतर आतल्या आळीला दंश करते. त्या होलमधून काय करते, आतल्या आळीला दंश करते. तुम्हाला का सांगाले, चिंतने तेच होता येतं, म्हणजे तद्रूप होता येतं सांगाले. असं करता करता ती रोजचा तिचा दिनक्रम, इकडून तिकडून फिरून यायचं, चिखलावर बसायचं, आतल्या आळीला टोचायचं. त्या आतल्या आळीचं एकच चिंतन सुरू असते, आता येणार आणि मला टोचणार, आता येणार ती भिंगुरटी येणार आणि आता मला, हे सतत 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 भिंगुरटीचं चिंतन त्या आळीनं केल्यामुळं एक दिवस आतली आळी भिंगुरटी होऊन त्या घरातून बाहेर पडते. हा कशाचा परिणाम आहे तर हा चिंतनाचा परिणाम असल्यामुळं तुकोबारायांनी सांगितलं अखंड चिंतन, म्हणजे सतत जर विठ्ठलाचं चिंतन केलं तर हा देह सुद्धा विठ्ठल झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून चिंतनाला महत्व दिलं. आम्ही काय करतो, इथं श्रवण करतो पण घरी गेल्यानंतर चिंतन करत नाही, चिंतन करत नाही. मग चिंतन नाही तर काल काय सांगितलं लक्षात राहत
नाही. चिंतन जर केलं तर त्याचं काय होतं, मनन, निधिध्यासन आणि मग शेवटी तत्वम पदार्थ शोधन वगैरे जे आहे ते तिथपर्यंत मजल गाठता येते. पण सांगितलेलं श्रवण केलेलं मनन करावं, त्याचं चिंतन करावं. आणि जर तोच मी आहे किंवा ब्रह्मच मी आहे याचा अनुभव घ्यायचा असेल तर सतत ब्रह्माचंच चिंतन करायला पाहिजे. ऐका, मथुरेतला कंस, त्याला सगळीकडे कृष्ण भगवान दिसत होते पण भीतीने दिसत होते. आता येणार मला मारणार. जेवायला बसल्यानंतर तो कृष्णच दिसायचा, झोपल्यानंतर कृष्णच दिसायचा. असं होता होता एक दिवस काय झालं त्यांचं, कृष्ण आला आणि कृष्णाने मारलं म्हणजे मुक्ती प्रदान केली. म्हणजे तुम्ही भीतीनं का असेना चिंतन केलं तरी भगवंत आपलं करतो. आणि जरी आनंदानं जरी त्याचं चिंतन केला, फक्त त्याच्यामध्ये फरक इतकाच आहे की भीतीनं केलं, शत्रू होऊन चिंतन केलं तर तो मारून मुक्ती देतो. आणि आवडीनं भक्तीनं चिंतन केलं तर तो सायुज्य मुक्ती काय करतो, हार घालून देतो. म्हणून अखंड चिंतन विठोबाचे. विठोबा, वीचा केला ठोबा. वी म्हणजे ज्ञान, ज्ञानाचा गाभाय म्हणजे तो विठोबा आहे. त्याचं जर चिंतन केलं तर ज्ञानाची प्राप्ती होईल. आणि भक्तीमध्ये सगळ्यात महत्वाचं काय असेल तर ते ज्ञान आहे. आमची भक्ती आहे पण त्याच्यामध्ये विचार नाही आणि ज्ञान नाही. आम्ही काय करतो, अमुक अमुक आधीपासून चालत आलेली आहे ना घरात, म्हणून आपण पण काय करतो, भक्ती करतो. पण ही अंध परंपरा न ठेवता जर आपण भक्ती केली आणि तसं जर जसं संतांनी सांगितले तसं चिंतन केलं तर आपण सुद्धा एक दिवस काय होईल, ते ब्रह्म मी आहे याची अप्रोक्ष अनुभूती घेऊ. हे तुकोबारायांना माहिती होतं ना, म्हणून तुकोबारायांनी सांगितलं अखंड चिंतन. चिंतन म्हणजेच मुखामध्ये सतत नाम पाहिजे. आणि याच्याकरता 9व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, सततं कीर्तयन्तोमा यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे, ते नामची नाही पापाचे ऐसे केले. माऊली म्हणतात की भगवंताच्या नामानं काय होतं, यमदमा अवकळा आणली, तीर्थे ठायावरून उठवली. माऊली म्हणतात की तीर्थामध्ये पाप खाण्या औषधाला सुद्धा पाप शिल्लक राहत नाही, इतकं भगवंताच्या नामाचं महत्व आहे. मग हे नाम सतत जर मुखामध्ये घेतलं आणि भगवंताच्याच नामाचं जर चिंतन केलं तर तेच मी आहे याची एक दिवस अप्रोक्ष अनुभूती आपल्याला येईल. म्हणून या ठिकाणी तुकोबाराय म्हटले गीता भागवत चिंतन करा, चिंतन करा. आणि मग तुकोबाराय शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. असं का सांगावं असं वाटलं तुकोबारायांना? जगद्गुरु पण काय मागितलं, सेवा मागितली. आता या ठिकाणी गणेश उत्सव आहे. गणेश उत्सवाच्या ठिकाणी सुद्धा साधं गणपतीच्या दारामध्ये अंगण झाडणं ही सुद्धा बाप्पाची सेवाच आहे. कीर्तन करणं जेवढी सेवा, जेवढं पुण्य मिळतं तेवढं बाप्पाचं अंगण झाडून तेवढंच पुण्य मिळतं. बाप्पाजवळ दिवाबत्ती करून तेवढंच पुण्य मिळतं. अरे बाबांनो, सेतू बांधताना खारुताईनं थोडीशी मदत केली तरी सुद्धा माझ्या राम भगवंताने त्याच्या अंगावरून काय केला, तिच्या हात फिरवला असं म्हणतो ना आपण. मग तसंच भगवंताची जरा जरी सेवा केली तर ती कुठं पोचते, त्याला ती पोचते. म्हणून तुकोबारायांनी सेवा मागितली, पण कुणाची सेवा मागितली? जे सात्विक कन्या आणि पुत्र आहेत त्यांचे आई वडील आणि त्यांची, ह्या सगळ्यांची जर मला सेवा करायला मिळाली तर माझ्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी नाही. आमच्या भाग्यवानाची व्याख्या काय हो, बोला की? 4 चाकी घेतली, माझ्यासारखा भाग्यवान कोण नाही. बर, पहिला नातू झाला पहिला, माझ्यासारखी भाग्यवान कोण नाही. हे संसारातले भाग्यवंताची व्याख्या वेगळी. कारण संसारातले भाग्य आपण जरी दिलं तर ते भाग्य नश्वर आहे, टिकणार नाही. पण इथं जे पारमार्थिक जे सांगितलं भाग्य ते टिकणार आहे. आणि जगद्गुरु जर सेवा मागत असतील तर या जीवानं सुद्धा सेवा करताना लाजायचं नाही. कारण सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो. तुकोबाराय म्हटले सेवे लागी सेवक झालो. जी पांडुरंगा तुझी सेवा करतात ना त्यांची मला जर सेवा करायला मिळाली तर माझ्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी नाही. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. म्हणून तुकोबारायाने या अभंगातून काय शिकवलं आपल्याला की स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागर राहा म्हणून शिकवलं. आणि असे कोण जागे असतील
तर त्यांच्या आई वडिलांना धन्यता दिली आणि सात्विकतेचं पण लक्षण सांगितलं. आणि अशी जी कोण सात्विक असतील तर त्या सगळ्यांची सेवा या तुकोबराया म्हटले मला मिळावी. अशी जर मला सेवा मिळाली तर माझ्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी नाही. असं जर जगद्गुरु सांगत असतील तर या जीवानं सुद्धा संतांची सेवा केली पाहिजे. कारण संत हे काय करतात, आपल्यातला मीपणा घालवतात. संत काय करतात तर या जीवाच्या ठिकाणी जी उपाधी आपण धरतो ती उपाधी घालवण्याचं काम संत करतात. म्हणून काय करायचं, जे सात्विक म्हणजे संत आणि सात्विक जर कोणी भक्त असतील तर त्यांची सुद्धा सेवा करायची, निंदा करायची नाही. कारण मुका झालो वाचा गेली हा अभंग उघडा, म्हणजे त्याच्यामध्ये कळते बघा की जी मुकी जे झालेले असतात ना त्यांनी कुठल्या ना कुठल्या जन्मामध्ये काय केलेलं असतं, हरिभक्तांची निंदा केलेली असते आणि संतांची देखील निंदा केलेली असते. ही निंदा जर केली तर आपल्याला काय होतं, मुक व्हावं लागतं असं संत एवढं सुद्धा सांगतात. आणि म्हणून तुकोबाराया म्हटले की सात्विक जे असतील त्यांची सेवा कुणाला घडावी, मला घडावी. तुकोबाराया जर म्हणत असतील मला घडावी तर या जीवनात आता काय म्हणायचं, ती सेवा कुणाला घडावी, आम्हाला सुद्धा घडली पाहिजे. आणि ही जर सेवा घडायची असेल तर ते संत कोणते, ज्ञानेश्वर माऊली.